मिळते। पहिली धाव फलकावरती येणं फार महत्त्वाचं असतं मित्रांनो, आणि तीच धाव टिपली जाते, घेतली जाते धाव फलकावरती पहिल्या चेंडूवरती, कारण का आपल्या संघाचा श्री गणेशा होणं पहिल्या चेंडूवरती तितकंच महत्त्वाचं असतं। श्रीगाव संघाकडून अर्थातच प्रगती, श्रीगाव संघाकडून क्रिकेटच्या पटलावरती संघाकडून प्रगती पाहायला मिळेल का? कारण का नक्कीच आपण विचार केला तर डावखुराताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती येतोय, तो म्हणजे तुषार आणि तेजस अशी जोडी, टी स्क्वेअर अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटच्या पटलावरती। डावखुऱ्या हाताचा फलंदाजासाठी कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल? राईट आर्म ओव्हर द विकेट, षटकातील पुढील चेंडू सफल होऊन करण्याचा प्रयत्न नक्कीच केला नव्हता। या चेंडूवरती एक धाव मिळते, नशिबाची धाव ही म्हणावी लागेल, कारण का डेंजर झोन मध्ये फलंदाज अर्थातच डावखुऱ्याचा फलंदाज तुषार धावत होता, परंतु एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते। एक धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचते 2 धावांवरती। 2 लॉस ऑफ नन, जिथे पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे 2 लॉस ऑफ नन, वेअर ॲज फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम लाभेश। यस, लाभेशचा नक्कीच विचार करावा लागेल, लाभेश बद्दल बोलावं लागेल, जिथे आपण पाहतोय जय हनुमान चौकीचा पाडा संघ कालच्या झालेल्या असोसिएशनच्या सामन्यांमध्ये रनरअप अर्थातच द्वितीय क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरलेला आहे, तोच संघ आपल्याला आज गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय मित्रांनो। टाळ्या वाजवल्या जातात, पाठबळ दिलं जाते, कौतुक केलं जाते, दाद दिली जाते फलंदाजाला, आणि नक्कीच हे कुठेतरी व्हायला पाहिजे क्रिकेटच्या पटलावरती, कारण का जिथे मोठे फटके येत नाहीत ना मित्रांनो, तिथे याच धावांना महत्त्व दिलं जातं, आणि त्याच धावांची पूर्तता आज क्रिकेटच्या पटलावरती धावफलकावरती पाहायला मिळते, जिथे धावा 2 घेतल्या जातात, जिथे पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना। फटका तितकासा चांगला नव्हता, कॉपी बुक स्टाईल मधून निवडून आणलेला हा फटका कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू चालला, एका धावेची पुनश्च एकदा पूर्तता केली जाईल। लाभेशचं कौतुक याच्यासाठी करावं लागेल, कारण का 4 चेंडूंची हाताळणी लाभेशने आतापर्यंत केली आहे। एकही स्वरूपाचा चेंडू अर्थातच निर्धाव स्वरूपाचा चेंडू फेकला नाही, परंतु एकही अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू आतापर्यंत लाभेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला नाही। कौतुक याच्यासाठी देखील करावं लागेल, कारण का लाभेशची गती, नियंत्रण सुसज्ज आपल्याला मैदानाच्या वरती तंत्रशुद्ध स्वरूपाचं पाहायला मिळते। डावखुऱ्याच्या फलंदाजासाठी फटका पोहोचतोय, चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातात, फलंदाज बाद। डीजे अर्थातच जिथे आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती हा चेंडू पहा मित्रांनो, गती काढून घेतली होती, परंतु नियंत्रण कशा प्रकारे असावं ना ते आपल्याला आजच्या दिवसामध्ये लाभेशकडून पाहायला मिळते। एकही धाव येत नाही या चेंडूवरती, अर्थातच काळानं 0 लिहिला होता या चेंडूवरती असं म्हणावं लागेल। पहिल्या षटकाच्या अखेरीस अर्थातच 5 धावा लिहिल्या जातात, 5 लॉस ऑफ 1 विकेट असं चित्र आपल्याला पाहायला मिळते, जिथे प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा आज क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळणार का? प्रामुख्याचा प्रश्न उपस्थित असेल, उपस्थित प्रश्नांचं उत्तर या सामन्याच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जाईल। प्रश्नांना उत्तराला प्रतिउत्तर देखील या सामन्याच्या माध्यमातून दिलं जाईल। अर्थातच प्रश्नांची प्रतिउत्तर, उत्तराचं प्रतिउत्तर म्हणा आज या क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळेल, कारण का दोन्ही संघ दादा संघ आपल्याला पाहायला मिळतात, जिथे नाण्याच्या एका बाजूला प्रगती श्रीगाव तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जय हनुमान चौकीचा पाडा। वैयक्तिक पहिलं दुसरं षटक हाताळण्यासाठी आदित्य जुईकरला पुढे आणलं जाते। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फटका चांगला असतो, चेंडू चाललाय वन बाउंस, सीमा रेषा बाहेर, चौकार। जिथे आपण पाहतोय आदित्य जुईकर कालच्या झालेल्या सामन्यांमध्ये धावफलकावरती धावा लागल्यात 9 धावा। आदित्यचं विश्लेषण सांगायचं झालं तर जिथे आपण पाहतोय असोसिएशनच्या सामन्यामध्ये याच प्रकारची गोलंदाजी केली होती, फलंदाज बाद होतोय, जाईल तंबूच्या आश्रयाला,
नक्कीच आदित्यचं विश्लेषण याच्यासाठी करेन, कारण का कालच्या दिवसामध्ये उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी मित्रांनो पाहायला गेलात ना तर त्याच्या घरी आजही ठेवलेली तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आजच्या दिवसामध्ये मला एक चांगली कामगिरी माझ्या संघासाठी करायची आहे। आज क्रिकेट स्वतःसाठी खेळायचं नसतं असं म्हटलं जातं, आज क्रिकेट आपल्या संघासाठी, आपल्या सर्व पाठीराख्यांसाठी, आपल्या सर्व गावकऱ्यांसाठी, आपल्या सर्व खेळाडूंसाठी खेळायचं असतं आणि तेच आज क्रिकेटच्या पटलावरती आदित्य नावाचं वादळ पाहायला मिळणार का? लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्वरूपाची गोलंदाजी करण्यासाठी नक्कीच निवडलं गेलंय। आज सर्वस्व पणाला लावावं लागेल आदित्य याला आणि चांगल्या चेंडूची हाताळणी करत असताना चांगल्या चेंडूची सांगता या चेंडूवरती विकेट प्राप्त करून नौका फलंदाज कल्पेश स्ट्रायकिंग एंडवरती। हा देखील लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू फटका फसतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बाद। लाभेश तिथे झेल टिपतोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन निसावतोय, या चेंडूवरती शून्य पुनश्च एकदा लिहिला जातोय आणि धावफलकावरती एक लो स्कोरिंग मॅच, एक लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळेल का आजच्या दिवसातील असा प्रश्न विचारला जातोय। आदित्य हा पहा गतीचा वापर, भन्नाट गती, भरधाव वेगाने येणारे हे चेंडू थेट आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन निसावतात आणि काय तर पुनश्च एकदा शून्य लिहिला जातोय धावफलकावरती। चांगली गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, चेंडूवरती बोट देखील फिरवली जातात असं म्हणावं लागेल। आदित्य जुईकर मॅन फ्रॉम जय हनुमान चौकीचा पाडा, फटका चांगला सहजतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पुनश्च एकदा येईल आणि फलंदाज बाद होतोय, जाईल तंबूच्या आश्रमात। नक्कीच कहो ना प्यार हे पिक्चर चित्रपटातील गीत वाजवलं होतं। फलंदाजाचं नाव आपण पाहतोय, ऋषी येतोय फलंदाजी करण्यासाठी, जिथे असं म्हणावं लागेल की तू चल मैं आया अशी स्थिती जिथे आपल्याला पाहायला मिळते। प्रगती श्रीगाव या संघाकडून कोणताही फलंदाज अर्थातच फलंदाजी करण्यासाठी थांबायला तयार नाहीये, फटके तितकेसे चांगले येत नाहीत। धावफलकावरती एकंदरीत नजर टाकली तर 9 धावा आणि या षटकाचा विचार केलात तर आपण पाहतोय 4 धावा आणि 3 विकेट प्राप्त केल्यात, त्या म्हणजेच आदित्य जुईकर। नौका गोलंदाज आपण पाहतोय देवांगला बोलवलं जाते, पाचारण केलं जाते, जिथे आपण पाहतोय यजमान संघ आहे। आज आमच्या संघाची दादागिरी काय असते ना क्रिकेटच्या पटलावरती नक्कीच अनुभवायला मिळणार। मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतो, एका धावेचं कन्व्हर्जन या सिटीज 2 धावांमध्ये केलं जात आहे। दिवसा ढवळ्या धावांची चोरी आज क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो। 2 धावेनिशी धावफलकावरती धावा लागल्या जातात, 11 धावा। नक्कीच आपण पाहतोय देवांगचं विश्लेषण केलं तर देवांग देखील एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट चेंडू पडतोय, राजाबाई केणी यांच्या माध्यमातून अशाच प्रकारची गोलंदाजी करून उत्कृष्ट गोलंदाज हा किताब प्राप्त केला होता। देवांग, तोच देवांग आज आपल्याला पाहायला मिळाला होता आणि पाहायला मिळतोय त्याच स्वरूपाची गोलंदाजी डीजे ऑन। आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला पाहायला गेलात ना तर मित्रांनो जय हनुमान चौकीचा पाडा सांगतोय की आमच्या गोलंदाजीचा क्लास काय असतो ना तो आमच्या
आज गावामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच स्वरूपाची गोलंदाजी देवांगच्या माध्यमातून चालू आहे. फोल्ड स्वरूपाचा चेंडू चढून चालला येतो म्हणजेच लंगॉनच्या क्षेत्रामध्ये एका धावेची पूर्तता केली जाते जिथे 12 धावा लिहिल्या जातात धाव फलकावरती. एकंदरीत काय तर जिथे तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 12 धावा म्हणजेच काय तर लो स्कोरिंग मॅच आणि गोलंदाजी चांगल्या स्वरूपाची चालू आहे. क्लास दाखवला जातोय, जखडून ठेवलं जाते, बांधून ठेवलं जातंय. घोषित स्वरूपाची एक धाव घेतली जाते. या सिटीचे एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 13 धावांवरती. 13 लॉस ऑफ आपल्याला पाहायला गेलं तर 5 विकेट्स असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा बनवत असताना 5 फलंदाज बाद होतात ते म्हणजेच प्रगती श्रीगाव या संघाकडून. पुढील चेंडू, हा चेंडू आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून वाईट स्वरूपाचा सांगितला जातोय, अवांतर स्वरूपाचा सांगितला जातोय. ऑफस्टिकच्या बाहेर फेकला गेलेला चेंडूवरती पुनश्च एकदा प्रयत्न देवांग याला करावे लागतील. हा चेंडू पुनश्च एकदा फेकावा लागेल. या चेंडूवरती 1 धाव लिहिली जाते. 14 धावांपर्यंत धावफलक जाऊन पोहोचते. हा चेंडूवरती फटका फसतोय. रोमॅन लाईन्स मध्ये चेंडू पडतो. एका धावेची पूर्तता केली गेली आहे अद्यापपर्यंत आणि समाधान दाखवलं जाते एका धावेवरती. एका धावेनिशी 15 धावांपर्यंत धावफलक जाऊन पोहोचतोय जिथे आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकल्याच्या नंतर यजमान संघ अर्थातच जहनुमान चौकीचा पाडा संघाने गोलंदाजी स्वीकारलेली आणि त्या निर्णयावरती नक्कीच खरे उतरताना त्यांचे सर्वच गोलंदाज आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. हा देखील फटका फोसतोय. यष्ट्यांच्या मागून यष्टीरक्षक येईल, यष्टीरक्षण करेल तिथपर्यंत एका धावेची चोरी आपल्याला पाहायला मिळते. एका धावेनिशी आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या तब्बल 16 धावा जिथे अंतिम चेंडूमध्ये 1 धाव प्राप्त केली गेली. 17 धावांची पूर्तता करायची आहे. येस, पुढील सामना असेल स्टार नौजवान चौकीचा पाडा विरुद्ध वादळ शाहबाज क. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. चला मित्रांनो, 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी मला वाटते 17 धावा बनवायच्या आहेत. यजमान संघ जहनुमान चौकीचा पाडा संघाला. चला, नाणेफेकीसाठी यायचं आहे वादळ शाहबाज क च्या विरुद्ध स्टार नौजवान चौकीचा पाडा. दोन्ही संघाचे कर्णधार संघनायक नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे, नशिबाचा कौल करून घ्यायचा आहे. चला, प्रगती श्रीगाव संघ क्षेत्ररक्षण सजवून घेतील तिथपर्यंत आपण पाहतोय प्रामुख्याची जोडी. 17 धावांची पूर्तता करायची आहे जहनुमान चौकीचा पाडा या संघाला. जिथे प्रामुख्याचे फलंदाज म्हणून आपण पाहतोय निर्भय आणि आकाश अशी जोडी मैदानाच्या वरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा कुठेतरी बनवायच्या आहेत. 17 धावा मग 6 चेंडूंवरती बनवल्या जाणार की 12 चेंडूंचा वापर केला जाणार की 3 षटकांचा वापर 17 धावा बनवण्यासाठी केला जाणार पाहण्याजोगं असेल. कारण का चांगला बॅटिंग लाईनअप आहे तो म्हणजेच अर्थातच चौकीचा पाडा जयनुमान चौकीचा पाडा या संघाकडे. परंतु प्रगती श्रीगाव या संघाच्या गोलंदाजीचा विचार करावा लागेल. त्यांच्याकडे देखील चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत. आज क्रिकेटच्या पटलावरती चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल कारण का कमी धावा रोखायच्या आहेत. कठीण काम आहे मित्रांनो, परंतु आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. प्रामुख्याचा गोलंदाज या नात्याने आपण पाहतोय श्रीगाव या संघाकडून तेजस. तेजसला पाचारण केलं जाते, तेजसला पुढे आणलं जाते. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय निर्भय स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळते. निर्भय आणि आकाशाची जोडी A1 जोडी आपण म्हणूया जी जयनुमान चौकीचा पाडा या संघाकडून कित्येक वर्ष क्रिकेट खेळत आलेले आहेत, प्रतिनिधित्व देत आलेले आहेत, कॉन्ट्रीब्युशन देत आलेत आपल्या संघाला. पंचांचा इशारा लेट्स प्ले लेट्स बिगिन. षटकातील पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट स्वरूपाचा फेकला जाईल निर्भयसाठी.
या चेंडूवरती अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फेकला जातोय लेग स्टिकच्या बाहेर. एक धावेची पूर्तता, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नांमध्ये यश, असं सर्व काही या चेंडूवरती घडलं होतं मित्रांनो. पंच या चेंडूवरती किती धावा आहेत? 2 धावा घेतलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती जिथे 17 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा चेंडू पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये, परंतु आता जाईल घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेची पूर्तता होते. एका धावेसोबत धावफलकावरती 3 धावा लिहिल्या जातात. जिथे अजूनही 14 धावा बनवायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी निर्भय आणि आकाशाची जोडी आपल्याला पाहायला मिळते. चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका फोचतोय यष्टीच्या मागे. यष्टीरक्षक येऊन झेल टिपेल तिथपर्यंत चेंडू जाणार थेट घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेची पूर्तता होते धावफलकावरती. सतरा धावांची पूर्तता करायची आहे. पहिल्या षटक जिथे प्रगतीपथावरती असताना आपल्याला 4 धावा लागलेल्या पाहायला मिळतात. अजूनही 13 धावा बनवायच्या आहेत निर्धारित 3 षटकांमध्ये. फटका चांगला येतो. चेंडू चालला बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये. झेल टिपला जाईल आणि फलंदाज निर्भय बॅक टू द पॅव्हेलियन. इथे चौकीचा पाडा या संघाकडून सागर. यस इट इज. सागरला आज क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय निर्भय बाद झाल्याच्या नंतर फलंदाजी करून दाखवावी लागेल. कारण का क्रिकेटला म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टी. क्रिकेट एक अनिश्चितताने भरलेला खेळ आहे. जिथे एका चेंडूवरती आपण पाहतोय 1 धाव सुद्धा बनवली जाऊ शकत नाही आणि एका चेंडूवरती 6 धावा सुद्धा बनवल्या जातात. याचंच नाव क्रिकेट आहे. काय तर एक नामवंत फलंदाज शून्यावर बाद होणे म्हणजे क्रिकेट आणि एक नौखा फलंदाज येऊन धुवाधारी खेळी करणे म्हणजे क्रिकेट असं म्हटलं जातं मित्रांनो. राऊंड विकेट. फटका चांगला येते लॉंगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू चालला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एका धावेची पूर्तता पुन्हा एकदा केली जाते. यष्टीरक्षकाकडे फेकी केली जाते मित्रांनो. एका धावेची भर पडेल. यस इट इज. धावफलकावरती 5 धावा लिहिल्या जातात. अजूनही 12 धावांची पूर्तता करायची आहे. 12 धावा बनवायच्या आहेत. राऊंड विकेट. हा चेंडू पडतोय. अर्थातच यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. एका धावेची पूर्तता केली जाते. चांगली गोलंदाजी केली जाते. परंतु लो स्कोरिंग मॅच आहे. एक फाईट आपल्याला पाहायला मिळणार का? तिथे पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती 6 धावा लिहिल्या गेल्यात. अजूनही 11 धावा बनवायच्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 11 धावा. मग 11 धावा बनवण्यासाठी 12 चेंडूंचा वापर केला जाणार की 6 चेंडूंचा अर्थातच या षटकाचा वापर केला जाणार पाहण्याजोगा आहे. कारण का नाण्याच्या एका बाजूला यजमान संघ अर्थातच जय हनुमान चौकीचा पाडा, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला प्रगती श्रीगाव संघ. दोन्ही संघ तितकेच ताकदीचे आहेत. लो स्कोरिंग फाईट आपल्याला आजच्या सामन्यामध्ये पाहायला मिळणार का? कल्पेशला आणलं जाते गोलंदाजी करण्यासाठी. कल्पेश येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पाचारण केलं जाते. कल्पेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आजच्या दिवसामध्ये पाहायला नक्कीच मिळेल मित्रांनो. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला फलंदाजाचा विचार केला तर आकाश आणि सागर अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. जिथे आकाश स्ट्रायकिंग एंडवरती. आकाश कल्पेश. कल्पेश टू आकाश असं शीतयुद्ध मैदानाच्या वरती पाहायला मिळणार का? जिथे नाण्याच्या एका बाजूला 11 धावा बनवायच्या आहेत तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूने 11 धावा रोखायच्या सुद्धा आहेत. कशा प्रकारे क्रिकेट आज पाहायला मिळणार पहा मित्रांनो. गोलंदाजीचा क्लास दाखवला जातोय परंतु यष्टीरक्षक चुकतोय. एका धावेची भर पडली जाते. आता 11 चेंडू 10 धावांची पूर्तता करायची आहे. कल्पेशचा विचार केला तर कल्पेश देखील श्रीगाव या संघाकडून कित्येक वर्ष क्रिकेट खेळत आलेला आहे. आज क्रिकेटच्या पटलावरती घाम गाळावा लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल असं म्हटलं जातं. फटका चांगला येतोय. चेंडू चाललाय टाटा बाय बाय. सीमा रेषा बाहेर. षटकार.